सर्वप्रथम आपण या महाराष्ट्रातील या राज्यातील महामानवांना आपण अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया। जगाच्या पाठीवरचं ज्ञानसंपन्न कीर्तिसंपन्न बुद्धिपुत्र तथागत गौतम बुद्ध, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तो बंड करून उठतो, हा संदेश जनमानसाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जग बदलून घाव सांगून गेले मला भीमराव, लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण, कुलवंत बुद्धिवंत गुणवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपती घडवले असे राजमाता मासाहेब जिजाऊ, क्रांतिकारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत शिक्षणाची गंगोत्री दिली, शिक्षणाचा प्रचार केला, शिक्षणाचे महत्त्व सांगितले। क्रांतीसूर्य महात्मा फुले, माई सावित्रीबाई फुले, हे कर्ज फिटलं म्हणा, क्रांतिसिंह नाना पाटील, बारा फुले त्यांच्यासाठी वसतिगृहाची आणि शिक्षणाची सोय निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम या सर्व थोर महामानवांना तुमच्या टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू। खरं तर आजचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या अनुषंगाने या विद्यापीठाच्या धर्तीवर आपल्या इथं जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, जय भवानी कॉलेज पाटोदा यांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना या ठिकाणी आज बांदळवाडा हे गाव त्यांनी निवडलेलं आहे आणि गेल्या 7 दिवसापासून आता सरांनी सांगितलं NSSच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेलं आहे। खरं तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जय भवानी कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासदी कदम सर, जे की सर्वांनी या ठिकाणी सांगितलं आहे की कदम सरचं या विद्यालयात आल्यापासून या विद्यालयाची प्रगती आणि आपल्या तालुक्याच्या विद्यार्थ्यांची प्रगती अनेक वाढत चाललेली आहे। खरं तर सरांची आमची चर्चा झाली की सर म्हणले मी 1 वर्षानंतर आता सेवानिवृत्त होणार आहे। विद्यापीठाच्या नॉर्म्सनुसार UGCच्या कंडिशननुसार जर त्यांचं वेळ वाढला तर 100% सर या ठिकाणी अजून 3 वर्ष आपल्याला सेवा करण्याची संधी मिळणार आहे। आणि आताच या सकाळी त्यांनी बीड व पाटोद्यावरनं पुणे येथे खेळण्यासाठी एक टीम पाठवलेली आहे। सकाळी त्या टीमचं त्यांनी स्वागत करून या ठिकाणी पाठवून आम्ही या इकडे आलेलो आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माझे मित्र पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सन्माननीय राजूभैया जाधव यांची भी उपस्थिती या ठिकाणी आहे। त्यासोबत पाटोदा नगरपंचायतचे उपाध्यक्ष शरदजी बामदळे यांची उपस्थिती आहे। आमचे पत्रकार मित्रांमध्ये दैनिक झुंजार नेताचे विजयजी जाधव, दैनिक चंपावतीचे पोपटजी कोले, दैनिक साप्ताहिकचे लोकमित्र आणि सिटीजनचे दैनिक सिटीजनचे पत्रकार आमचे मित्र हमीदजी पठाण, दैनिक लोकप्रश्नचे अजीजभाई शेख, या बामदळ वस्तीवर आमचे सहकारी आणि नेहमी आम्हाला वेळोवेळी साथ देणारे असे राहुलजी बामदळे, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असं कडा आष्टी विद्यालयाचे प्राचार्य, DED कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत निशिगंत, या ठिकाणी बळीरामजी जायबाय, प्राध्यापक देवगुडे सर ज्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी संचालन केलं आहे। त्यासमवेत प्राध्यापक गावारे सर कॉलेजचे उपप्राचार्य आहेत आणि ज्यांनी हा कार्यक्रमाचं म्हणजे कोऑर्डिनेटर एक कोणीतरी प्रमुख असावा असे MR शिंदे सर, प्राध्यापक जाधव सर, प्राध्यापक जोशी सर, प्राध्यापक भोरे सर, प्राध्यापक डिसले सर, प्राध्यापक सुर्वे सर, प्राध्यापक गोविंद बामदळे सर, प्राध्यापक लोखंडे सर, प्राध्यापिका ज्योती रक्ताटे मॅडम आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी बऱ्याच वेळापासून बसलेले या ठिकाणी विद्यार्थिनी आणि तरुण युवक बांधवामध्ये आमचे या बामदळ कोठ्यामधले बाळासाहेबजी निंबाळकर, विकासजी बामदळे, सुजित निंबाळकर, अशोक बामदळे, देवीदासजी चव्हाण, अभिषेक बामदळे, सुशीलजी डिडूळ, मुकिंदा बामदळे, दत्ता येवले आणि जयदीप बामदळे या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक मनापासून स्वागत करतो। कारण की 2 मिनिटं हा वेळ नाव घेण्यासाठी गेला, पण कार्यक्रमाच्या या अनुषंगाने सर्व आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपले नाव घेणं या ठिकाणी मी उचित समजतो, कारण की एका विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे। खरं तर सरने आजचा विषय ठेवलेला आहे पर्यावरण संवर्धन आणि युवक। सर मी आपलं स्वागत करतो। आपण विद्यालयाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि युवक हा शब्द वापरलेला आहे, परंतु माझ्या मताने पर्यावरण संवर्धन करण्याची ही माझी जबाबदारी आहे आणि आपण सर्वांची आहे, तरुणापासून लहानपासून युवकापासून ज्येष्ठापर्यंत। परंतु कॉलेजच्या माध्यमातून विषय निवडताना पर्यावरण संवर्धन आणि युवक, तर आता
या पर्यावरण संवर्धन म्हणजे काय हा मुळात नेमका आपल्याला सर्वांचा प्रश्न आहे. पर्यावरण तर आपण सर्वजण म्हणतो की झाडं तोडले नाही पाहिजे. आता बघा या ठिकाणी मंडप आहे, छोटंसं उदाहरण सांगतो. या ठिकाणी 4 झाडं एकाल्या साईडने दिसतात, त्या तिकडे मला वाचवा म्हणून एक झाड आहे. खरं तर सर या ठिकाणी मंडप सुद्धा द्यायची आवश्यकता नव्हती. या पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्याला या झाडांनी आपल्याला सावली दिलेली आहे, जेणेकरून हा कार्यक्रम विदाऊट मंडपचा सुद्धा होऊ शकत होता, कारण आपल्याला याची सावली या ठिकाणी पडत आहे. हाच या ठिकाणी सर्वात मोठा या ठिकाणी दर्शनी दिसणारा आपल्याला सर्वात मोठा फायदा या ठिकाणी दिसत आहे. पर्यावरण संवर्धन म्हणजे मानवी कृतीमुळे आपण ज्या पर्यावरणाच्या घटलेल्या गुणवत्ता आहेत, जे की पर्यावरणाची स्थिती आज या ठिकाणी सुधारण्यासाठी आपण हा पर्यावरण संवर्धन हा विषय घेऊन आलो. खरं तर सर विषय खूप चांगला आहे, या विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे. कारण की आताच या ठिकाणी आमच्या मित्र या ठिकाणी निशिकांत सरांनी बी सांगितलं आहे, आपण नेहमी रस्त्याला जाताना बोर्ड वाचतो, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, वृक्षतोड करू नका, झाडे लावा, देश वाचवा, अनेक असे म्हणी आपण या ठिकाणी पाहत असतो. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की कारण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येक व्यक्तीची आपली जबाबदारी आहे. स्वतःची आपली सर्वांची एक जबाबदारी आहे की या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे. पूर्वीचे मानव या ठिकाणी निसर्गरम्य सानिध्यात राहत होते. निरोगी म्हणजे आज जे आपल्याला आरोग्याला जे धोका होतोय त्यावेळेस ते निरोगी आयुष्य या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी करत होते. कारण मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो, आपल्या पाटोद्याहून मांजरसोमापर्यंत हा हायवे गेलेला आहे. या हायवेला बरेचसे झाडं या ठिकाणी मध्यंतरी रस्त्याच्या सेंटरला होते, परंतु शासनाच्या आपल्याला दळणवळणाची सुविधा होण्यासाठी काही झाडं आपल्याला या ठिकाणी तोडावं लागली. परंतु शासनाच्या माध्यमातून हे झाडं साईडनी दोन्ही दुतर्फा लावण्यात आलेले आहेत, परंतु ती सुद्धा जपण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे. तुम्ही म्हणता की तो गुत्तेदार आहे, पाणी टाकीन नाही टाकीन, तो गुत्तेदार एखाद्या वेळेस पाणी त्यांनी टाकलं असेल नसेल टाकलं तर आपली स्वतःची एक जबाबदारी आहे की हे झाड आपण जगवलं पाहिजे. हे झाड आपल्याला आयुष्यात एक तर फळ देणारे, सावली देणारे, अनेक ऑक्सिजन देणारे अनेक फायदे आपल्याला त्या झाडापासून या ठिकाणी मिळणार आहे. तर मला सांगायचं हेच आहे की पर्यावरण वाचवा. खरं तर सर पर्यावरण वाचवा ही मोहीम सर्व या ठिकाणी आता आपण या बामदळ वाड्यावर या ठिकाणी हा निवडलेला आहे. आपण नदीचं या ठिकाणी रुंदीकरण आणि आता सर नदीचं साफसफाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तरुण युवक बांधव खरं तर त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, NSS मध्ये तो शेख साहिल, हे पल्लवी आणि आता ते 2-3 जणांनी या ठिकाणी भाषण केले. खूप चांगलं वाटलं, कारण की या ठिकाणी बोलणारे माणसं पाहिजेत, बोललं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. NSSच्या माध्यमातून आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही खूप काही असे NSS कॅम्पमध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. 7-7 दिवस त्या ठिकाणी टेंट मारून या ठिकाणी राहिलेलो आहोत. परंतु या शिक्षण घेत असताना हे सुद्धा आपल्याला एक काळाची गरज आहे. NSS म्हणजे या ठिकाणी विद्यापीठाच्या धर्तीवर आपल्याला एक वेगवेगळ्या पैलूमध्ये आपण विद्यार्थी घडले पाहिजेत. निव्वळ शिक्षणच नव्हे की क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक असे वेगवेगळे या ठिकाणी प्रकार आहेत. विद्यापीठाला वाटतंय शिक्षण घेताना हा आमचा कॉलेजचा विद्यार्थी, आमच्या विद्यापीठाचा विद्यार्थी हा कुठे सुद्धा या ठिकाणी फेल झाला नाही पाहिजे, कुठं कोणत्याही कामात घुसला पाहिजे. या ठिकाणी 5 जून आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो. आणि या ठिकाणी कायदा सुद्धा या ठिकाणी 19 नोव्हेंबरला 1986 मध्ये वृक्षतोड लागवडीचा कायदा या ठिकाणी झालेला आहे. पण या कायद्याचं आपण पालन करत नाहीत, कारण की आपण एकीकडं विविध वाढदिवस साजरा करताना खरं तर राजूबाया तुम्हाला सांगतो की एका लग्नाला आम्ही औरंगाबादला गेलो होतो आणि त्या लग्नाला जात असताना ते डॉक्टरचं लग्न होतं, MBBS हा मुलगा होता. त्या ठिकाणी त्यांचे मित्र कंपनी मोठं झाड घेऊन आलेले होते, माझ्या हाईटचं ते झाड असावं. आणि बाकीचे लोक हसायचे, काय झाड घेऊन आलाय. त्यांनी ते लग्नामध्ये ते झाड त्या ठिकाणी स्टेजवर जाऊन त्याला गिफ्ट त्यावेळेस दिलं. तर ते नवरी मुलीला सुद्धा वाटू लागलं की आता ते प्लास्टिकच्या पिशवीत त्याला चिखल वगैरे भांडलेलाच आहे ना, ते काय कोंडीमध्ये दिलेलं हातात पकडा वगैरे. त्याच्यावर त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी महाराज होते, मला त्यांचं नाव माहित नाही, त्यांनी त्या झाडावर एवढं मोठं त्याचं विश्लेषण केलं. म्हणजे म्हणायचा उद्देश एक आहे की आपण आपल्या मुलाला जपतो, आपण मुलाला जबाबदारीने या ठिकाणी जपतो. तसं आपण एक झाड जपलं एक जणांनी तर अनेक झाडं होऊ शकतात, कित्येक बी झाड होऊ शकतात. एक झाड एक जणांनी जपल्यानंतर मग पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आता आपण या ठिकाणी पहा, आपल्या इथं मोठमोठे कारखाने नाहीत, औद्योगिक क्षेत्र नाहीत. आता मोठमोठ्या कारखान्यात औद्योगिक क्षेत्रामध्ये सांडपाण्याचं या ठिकाणी तेच नालीद्वारे जाणं आणि त्या ठिकाणाहून त्याची घाण पसरणे, म्हणजे एक प्लास्टिकची पिशवी आपल्याकडे जास्त प्रमाणात वापरण्यात येते. राजू भैया तुम्ही नगराध्यक्ष आहात, मला विनंती, ज्या प्लास्टिकच्या आपल्या सुक्या आणि ओल्या कचऱ्याच्या ज्या गाड्या आहेत मध्यंतरीच्या काळात बंद असतील, चालू असतील, मी तर ते विषय मांडणार नाही, परंतु सुक्या आणि ओल्या कचऱ्याच्या ज्या गाड्या आहेत ते सातत्याने आपण त्याचा कचऱ्याचं निवारण व्यवस्थिशीर जर केलं तर हे नाल्या तुंबणार नाही. पावसाळ्यामध्ये आपण प्लास्टिकची पिशवी नाली तुंबती आणि ते रस्त्यावर येतं, त्याचं घाण पाणी म्हणजे आपल्याला सुद्धा वास येतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि आपलं आरोग्य हे निरोगी म्हणजे आरोग्याला त्यापासून सुद्धा धोका होतो. म्हणजे हे पहा, पर्यावरण म्हणजे आपण एवढ्या मोठ्या
देशावर संकट कोरोनाचं आलं होतं आणि त्यामध्ये ऑक्सिजनची आपल्याला गरज होती. ऑक्सिजनच्या माध्यमातून अनेकांचा जीव आपण या ठिकाणी वाचू शकलो. कारण की कशामुळं या ठिकाणी आपण हे सुद्धा ऑक्सिजन देणारे जे झाड आहे त्यांना आपण बी जपलो तर कमीत कमी आपल्याला मी म्हणतो 100% नाही तर 20% 30% तरी आपल्या या ठिकाणी याला फायदा होईल. आता या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की वाचतील झाडे तरच जगतील माणसे. याच अनुषंगाने अनेक असले मानव असेल, पशु पक्षी असेल, प्राणी असेल, कीटक असेल, याचा या ठिकाणी ज्या ठिकाणी निर्वाह होतो आणि त्यांना त्या ठिकाणी निवारा मिळतो झाडाच्या माध्यमातून मिळतो ना. झाड असेल तर त्या ठिकाणी कावळा, चिमणी वगैरे त्यांचं घरटं त्या ठिकाणी करू शकतो. झाडच नसल्यावर कुठं करणार आहे. तुम्ही पहा या ठिकाणी आता टेलिफोनचे हे टावर आहेत, मोबाईलचे टावर आल्यापासून चिमणी, कावळा, बगळा असे समजा असन, पोपट हे तुम्हाला दिसतं का हो? फार कमी प्रमाणात दिसतंय. कारण की या रेंजमुळं त्यांचा मृत्यू होत असेल काय मला एवढं अजून सांगता येणार नाही, परंतु आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आता झाडाचं प्रमाण सुद्धा कमी असल्यावर ते कावळे, चिमण्या वगैरे बसणार कुठे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या पर्यावरणापासून या ठिकाणी जपण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. सरनी विषय दिलाय की पर्यावरण संवर्धन आणि युवक, पण मी म्हणतो की ही माझी जबाबदारी आहे, तुमची आहे, सर्वांची आहे, लहान मोठ्यांची आहे, वडीलधाऱ्या मंडळीची आहे. कारण पर्यावरणाचा ऱ्हास न होता आपण या ठिकाणी पर्यावरणाचा विषय आता मी तुम्हाला पर्यावरणाचा संवर्धनात जे आपल्याला युवा युवती असतील, खरं तर शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ यांनी या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा ही एक मोहीम या ठिकाणी राबवली पाहिजे. राजूभाया नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी आज बामदळवाडा हे नगरपंचायतच्या हद्दीतलं गाव आहे, परंतु आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी काम करू शकतो. वेगवेगळे ह्याच्यावर सेमिनार लावले पाहिजेत, वेगवेगळे शिबिरं लावले पाहिजेत, वेगवेगळ्या जागेवर अशा कॉर्नर. आता या कॉलेजच्या माध्यमातून बामदळवाडा या ठिकाणी एवढं मोठं शिबिर होतंय, मोठं शिबिर आहे. माणसं कमी असतील, तरुण युवक कमी असतील, परंतु या ठिकाणी शालेय विद्यार्थी आहेत. एका जणांनी तरी विचार आपल्या अंमलात आणला तरी ते फार मोठी गोष्ट होणार आहे. कार्यक्रम छोटा असो या मोठा असो, त्या कार्यक्रमाचा ज्या गोष्टीसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे त्याची सफलता आपल्याला झाली पाहिजे. या ठिकाणी जागोजागी जास्तीत जास्त प्रमाणात आपण वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी आपण या ठिकाणी ते गीत आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, म्हणजे ही संकल्पना आपण अंमलात आणली पाहिजे, आपण स्वतःने अंमलात आणली पाहिजे. त्यावेळेस हा कार्यक्रमाचा खरा या ठिकाणी आपल्याला आनंद घेता येईल. या ठिकाणी विविध शासकीय असतील, निमशासकीय असतील, विविध संस्था असतील, या लोकसहभागातून सुद्धा आपण वृक्षांची या ठिकाणी लागवड केली पाहिजे. मी अधिकच या ठिकाणी बोलणार नाही, बोलण्यासारखं या पर्यावरण विषयावर भरपूर आहे. या ठिकाणी यापूर्वी सुद्धा पर्यावरण विषयावर जयभवानी कॉलेज या ठिकाणी मोठं सेमिनार झालं होतं. बेडून प्राध्यापक परजणे सर आले होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. कारण की आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बसलेला आहेत. आमचे पोपटजी कोले यांना बी खूप गडबड आहे, ते म्हणतात सायदबाईचं भाषण मानलं आम्हाला अर्धा तास आता टाइमपास झाला येऊ. परंतु काय पोपटरावजी आपल्याला तर कामं आपल्या आयुष्यात चालूच आहे. या ठिकाणी शरद तात्या म्हणते ना सायदबाई काय माईक भेटला की गोर बी चालू, असं काय नाही. परंतु ह्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. ज्या संत गाडगे बाबा महाराजांनी या ठिकाणी समाज आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलं, देव हा दगडात नसून माणसात आहे राजूभाया, याचं अंमलबजावणी करण्याचं काम हे या ठिकाणी संत गाडगे बाबांनी केलेलं आहे. आपल्याला सुद्धा माणुसकी जपायची आहे, एकमेकाला जपायचं आहे. आपला जिल्हा असेल, आपलं राज्य असेल हे आबाधित ठेवायचं आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार आपल्याला सातत्याने लोकांना सांगायचे. यांचा एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचं राज्य होतं, त्या रयतेच्या राज्यामध्ये कोण कोण सैनिक होते, कोण लढणारे होते, कोण झगडणारे होते, हे सुद्धा आपण सातत्याने सांगितलं पाहिजे. आपला हा क्रांतिकारी विचाराचा तालुका आहे. क्रांतिसिंह नाना पाटलाला आपण या तालुक्यातून खासदार म्हणून निवडून दिलेला आहे. सर सातारा जिल्ह्यात राहणारे क्रांतिसिंह नाना पाटील पाटोद्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये राहून त्यांनी या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिलेला आहे. अशा हा क्रांतिकारी विचारांचा तालुका आपल्याला ही मुहूर्तमेढ पुढे न्यायची आहे. ती तरुण युवकांची, तुमची, आमची सर्वांची ही जबाबदारी आहे. मी या ठिकाणी अधिकच लांबलचक बोलणार नाही, बोलणारे अजून वक्ते या ठिकाणी भरपूर आहेत. या ठिकाणी माझं सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं, आमचे या ठिकाणी प्रेसचे राहुल भैया सोनोने त्यांनी सुद्धा फोन केला, कुठं कार्यक्रम आहे, त्यांनी आपला वेळ काढला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझं लांबलचक भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.